त्याचे दात बघा. हे बोलतो दात साईज बघू. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो उरणचा आकाश या यूट्यूब चॅनलवरती. आज म्हणजे विषय हार्ड आहे. आज आपण चालू आहे करंजा गावामध्ये. करंजा गावामध्ये कशाला? कारण की आज आपण चालू आहे मच्छी पकडायला करंजा गावामध्ये. आणि कशा प्रकारे मच्छी पकडतो आणि काय मजा येते आणि काय धमाल घडते ते तुम्हाला मी सांगेन. ओके, ब्लॉगला कंटिन्यू राहा. या तर भावांनो, फायनली आम्ही निघलो. हा बघू शकता करंजा बंदर म्हणजे करंजा जेट्टी आहे. आता इथून आम्ही निघलो. तर गाईस थोड्याच वेळात आम्ही पूर्ण खोल अशा समुद्रात आलो. बघू शकता आजूबाजूचा व्ह्यू किती मोठा हा समुद्र आहे. आणि आता आज आपल्याला मच्छी पकडायची आणि म्हणजे पापलेट आणि सरगा म्हणजेच पापलेट ते पकडायचं आणि कलेट आणि त्याचीच वावरी आपण घेऊन चाललो आहे. आता बघू कसं मच्छी आणि काय भेटते ते. तो अलिबाग आणि रेवसचा हा एकदम मोठा ब्रिज आणि काम पण बघू शकता किती फास्ट चालू आहे. समोरच बघू शकता गाईस किती मोठा असा जहाज बोलू शकता तो येत आहे आणि किती स्पीडला येत आहे. तर बघू शकता किती मोठी अशी वेसल आपल्या समोरून चाललेली आहे. आणि साईज बघू शकता. बाबा किती मोठी साईज आहे. कसली मोठी आहे बघ. गंजली म्हणजे तरी चालतंय. मी बोल ना काय. गाईस बघू शकता आता झालं की तेव्हा मी सरग्यांची तुम्हाला लवकरच दाखवू. आता पापलेटांचा एकदम दबाके होल्लोड. काल आता आम्ही आलो होतो पण आम्हाला काय यावाला भेटला ना. काल या आलं होतं. या आम्हाला काल किती 2 टन होतं सर्ग आणि पापलेट यांचे. आता करंजा जेट्टीला बाजार केलाय ना. आज आता आम्ही आलेला इकडे उपलाला गाईस. लवकरच तुम्हाला आम्ही दाखवू पापलेटांचा पाऊस. आणि बघू शकता समोर टबकरी गाईस बघू शकता. बापाई आमचा बघू शकता. जाला टाकताना आता आम्ही केली सुरुवात. आता जाला टाकतो ना मी. बघू लवकरच आपण मच्छी पण दाखवू तुम्हाला. आता पहिले जाळला टाकण्याची प्रोसेस आहे आमची. तर बघू शकता भावांनो, आता आम्ही सुरुवात केली ती आमची जाला काढायची. बघू आता आपले मेहनतीला किती यश आलेला आहे तो समजालच लवकरच. झालं काय आमचं खाली दिसतंय. कारण काय माहिती पहिल्या झाल्यानं काय एवढं काय खास भेटलं नाही. तरी बघतून खेचतो ना मी झाला. बघू भेटते का नाही. बघू शकता गाईज एक आम्हाला भेटलाय तो पापलेट. दादा पापलेट दाखव. साईज बघू शकता किती मोठी आहे. साईज बघू शकता काय. साईज बघा. बघू शकता पापलेटचा वापूस कलेट आणि बघू शकता. आणि सुरुवातच आहे आमची. आपण चालू बघू करू. तर गाईस थोड्याच वेळात आमच्याकडे भरपूर असे मासे झाले. म्हणजे पहिल्याच झालेला आपल्याला एवढी मच्छी लागलेली. काढताना जेवण आपण डेली चालू करीत आता येऊ. साईज बघ. थोड्याच वेळात आपल्या जाळ्याला अजून एक मच्छी लागली ती म्हणजे कलेट. साईज बघू शकता काय किती मोठी अशी साईज आहे कलेटची. 1-1.5 तासात आम्ही बघू शकता काय किती मच्छी मारलेली. आणि साईज बघा कलेट आणि पापलेट आणि यांची साईज खूप अशी मोठी साईज आहेत. बघा गाईज आम्ही आलो आता मांडवा जेटी. तर गाईज मच्छी मारून झाला आमचा. आता आम्ही चालू रिक्षाने कारण की आम्हाला खूप टाईम होत होता. आता आम्ही जाऊ रिक्षा बघायला आलो. आता आम्ही आहोत मांडवा जेटीच्या इथे. आता बघू शकता क्राऊड आणि मैफिल. आणि इथे आपला दिवेश बघ काय गाडी भेटते का नाही. विचार मामाला.
रेवसला अशोक काय रेवसला बा मग जा. ओ रेवस पालाला तो रेवस समजून घ्या आता अवतार आमचा खराब झाला असेल कारण की आम्ही मासेमारी करून आलो. हो रेवस घ्या. तर गाईज बघू शकता फायनली आम्हाला तर भेटली. आता आम्ही रेवस इथे आहोत ना. फेसला इग्नोर करा कारण की आम्ही दमलेलो आहोत तुम्हाला तर माहिती आहे. बघू शकता आणि तर सुटायला अजून किती मिनटं आहेत. मिनटं नाही तास. काय जेवण कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स अनुभवी. आमची जिरली आज. आमची बांधापासून जिरली. पण आजचा विषय म्हणजे आज अनुभवी विषय होता. आपण म्हणजे अनुभव आठवण राहील. बरोबर. खूप धावलो आज आम्ही खूप. तसंच नक्की आमच्या व्हिडिओला पण चांगला प्रेम द्या. लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. हसू नको सांग. जिरली आमची.